महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी बातमी येते मनोज कोटक यांची ईशान्य मुंबईतून मनोज कोटकांची उमेदवारी निश्चित झालेली अशी सूत्रांची माहिती मिळते आहे। भाजपच्या संसदीय समितीने हा निर्णय घेतल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे। विरोध केल्यामुळेच भाजपने उमेदवार बदलला आहे। मनोज कोटक मुंबई महापालिकेचे सध्याचे भाजपचे गटनेते आहेत। खरं तर शिवसेनेने केलेला किरीट सोमय्यांच्या विरुद्ध दबाव आणि यानंतर घेतलेला हा निर्णय असं या संदर्भात बोललं जात आहे। आमचे प्रतिनिधी हेमंत बिर्जे आपल्या या सोबत आहेत। हेमंत, खरं तर TV9 या संदर्भातलं सूतोवाच सगळ्यात अगोदर केलं होतं की मनोज कोटक यांची वर्णी लागू शकते। काय आहे या क्षणाची बातमी? ऋषी, मनोज कोटक हे जवळजवळ भाजपच्या संसदीय समितीने नाव निश्चित केलेलं आहे। ईशान्य मुंबईचा वाद ज्या पद्धतीने चिघळला, प्रचार यंत्रणा सगळ्या सुरू झाल्या आहेत, पण भाजपचं ईशान्य मुंबईतलं जे कामकाज आहे आणि प्रचार यंत्रणा आहे ती संपूर्णपणे त्या पद्धतीची कुठेतरी वाट पाहत होती आणि तो निर्णय आता जवळजवळ निश्चित झालेला आहे। संसदीय बोर्डाने, भाजपच्या संसदीय जी समिती आहे त्यांनी निर्णय निश्चित केलेला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्या पद्धतीची कुठेतरी मनोज कोटकांना अनुकूलता दाखवलेली आहे आणि मनोज कोटक गुढीपाडव्याच्या नंतर उमेदवारी अर्ज भरतील अशा पद्धतीची सूत्रांची माहिती आहे। त्यामुळे शिवसेनेचा जो प्रखर विरोध होता किरीट सोमय्यांच्या नावाला, किरीट सोमय्यांच्या नावावर जो वाद उभा राहिलेला आणि संपूर्ण त्या गोष्टीला शिवसेनाही कुठं त्या पद्धतीने आपलं किरीट सोमय्यांच्या नावाचा विरोधावर माघार घेत नव्हती। उद्धव ठाकरेंनी त्या पद्धतीचं किरीट सोमय्यांना जो मातोश्रीमध्ये येण्यासाठी प्रवेशबंदी केली होती, या सर्व गोष्टींचा तणाव पाहून भाजपने मनोज कोटक हे नाव निश्चित केलंय। मनोज कोटक मुंबई महापालिकेचे गटनेते आहेत भाजपचे आणि त्यांचा शिवसेनेवरचा असलेला जो सलोखा आहे तो पाहून हा निर्णय घेतलाय अशा पद्धतीच्या सूत्रांची माहिती आहे। हेमंत, यानंतर प्रश्न उरतो खरं तर आता मनोज कोटकांच्या प्रचाराला शिवसेना जाणून बुजून जास्ती शक्ती प्रदर्शन करणार हे ओघाने आलेच, पण किरीट सोमय्या काय करणार? आणि किरीट सोमय्यांच्या मागे देखील भाजपमधला एक गट होता, तो या सगळ्या भूमिकेनंतर पक्षावर नाराज असणार का? ऋषी, भाजपचं नेहमीच निर्णय होतो तो सामूहिकरित्या होतो। लोकशाही हा संपूर्ण भाजप चालते अशा पद्धतीचा भाजपचे नेते सांगतात आणि संसदीय बोर्डाचा हा निर्णय आहे। त्यामुळे भाजपतले जो नाराज गट आहे त्याला कुठेतरी। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटण दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।